योगदान न विसरता येण्यासारखे आहे. तर जय जवान जय किसान अशी घोषणा देणारे देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचाही जन्मदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो. दोघांच्याही बाबतीत सांगायचं तर साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या दोन्ही व्यक्तींच्या जयंतीनिमित्त आपण येथे जमलो आहोत. जाती व्यवस्थेच्या विरोधी असणाऱ्या शास्त्रींनी आपल्या नावापुढे मूळ आडनाव न लिहिता नेहमी त्यांना मिळालेल्या काशी विद्यापीठाच्या शास्त्री या पदवीचा उल्लेख केला. पुढे 9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966 अशा 2 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी पंतप्रधानपदी राहिले. शास्त्री हे साधे, सरळ, प्रामाणिक, निर्मळ आणि स्वाभिमानी नेते होते. तर महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा, अस्पृश्यता याबद्दल समाजजागृती करून खरी मानवता कशी असते याबाबत स्वतःच्या जीवनाचा आदर्श आपणापुढे ठेवला. गांधीजी नेहमी म्हणत, शरीर आणि मन अस्वच्छ असेल तर परमेश्वर कधीच प्राप्त होऊ शकणार नाही. तथापि माणसांनी तनमनाने स्वच्छ राहण्यासाठी त्यांची गावे, शहरे आणि परिसरही स्वच्छ ठेवायला हवा. आज समाजात व्यसनाधीनता, गुन्हेगारी, अतिरेकी कारवाया यांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक ऐक्यास बाधा आणणारी कृत्ये घडत आहेत. व्यसनाधीनतेमुळे सर्व क्षेत्रात हानी होत असून वाहनांचे अपघात, महिलांचे बळी, आत्महत्या छोडो अशा घोषणा देत इंग्रजांना जेरीस आणले. महात्मा गांधीजींची राहणी अगदी साधी आणि विचार उच्च होते. लोक त्यांना प्रेमाने बापू तसेच राष्ट्रपिता म्हणत. त्यांनी सगळ्या अहिंसेची शिकवण दिल्याने त्यांचा जन्मदिन जगभरात राष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. दुर्दैवाने 30 जानेवारी 1948 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2 ऑक्टोबर 1904 साली उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला होता. ते महात्मा गांधीजींच्या विचारांनी नेहमीच प्रभावित होत असत. सन 1942 मध्ये झालेल्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली होती. लाल बहादूर शास्त्री हे स्वातंत्र्य सैनिक तर होतेच, पण त्यांचे विचार, त्यांची बुद्धिमत्व अद्वितीय होती. सन 1942 मध्ये झालेल्या नेहरूंच्या मृत्यूनंतर भारताचे दुसरे पंतप्रधान झाले. देशस्तुता प्राण जीवन जगले देशासाठी, देशस्तुता प्राण स्वातंत्र्य गेली पार मानते गांधीजी पार मानते गांधीजी पार मान. सामान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझे मित्र सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपणाजवळ भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते, सत्य व अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी बोलणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळाबाई असे होते. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पुरंदर व माध्यमिक शिक्षण राजकोट आणि वकिली शिक्षण इंग्लंड झाले. त्यांनी इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन इत्यादी कायदेभंग, दांडी येथील मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन इत्यादी आंदोलने केली. भारत छोडो चलो जो घोषणा देत त्यांनी इंग्रजांना पळवून लावले. दुर्दैवाने 30 जानेवारी
1948 रोजी महात्मा गांधींची प्रांजल मावळी. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. सोनेरी पहाड भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पहाड. आजही घुमतो नाराजांचा जय जवान जय किसान. आजही घुमतो नाराजांचा जय जवान जय किसान. कार्य केले महात्मांनी जरी होती मूर्ती लहान. कार्य केले महात्मांनी जरी होती मूर्ती लहान. लाल बहादूर शास्त्री म्हणजे भारताची शान. लाल बहादूर शास्त्री म्हणजे भारताची शान. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी तेजस्वी जाधव. सर्वांना माझा नमस्कार. भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शारदा प्रसाद व आईचे नाव रामदुलार देवी असे होते. श्रीवास्तव हे त्यांचे आडनाव होते. त्यांना लहानपणी नने असे म्हणत. ते लहान असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. घरची परिस्थिती अतिशय हालाखीची असून त्यांनी शिक्षण घेतले. ते मॅट्रिकमध्ये असताना गांधीजींच्या असहकार आंदोलनात सहभागी झाले. इंग्रजांनी त्यांना पकडले व न्यायाधीशापुढे उभे केले. न्यायाधीश म्हणाले, अरे याचे वय तर कमी दिसते. जन्मतारीख विचारल्यावर समजले की 18 वर्षापेक्षाही वय कमी आहे. मग त्यांना सोडून देण्यात आले. त्यांचा मृत्यू त्यांना पदाचा संपत्तीचा मोह नव्हता. ते आपल्या कार्याशी प्रामाणिक होते. स्वातंत्र्य सेनाना पंतप्रधान पदाचा धुरा नव्हता. त्यांचा मृत्यू 11 जानेवारी 1967 रोजी ताश्कंद येथे झाला. पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी आज तुमच्यासमोर महात्मा गांधी यांचा विषय 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावं अशी माझी नम्र विनंती. आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर गावी झाला. त्यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणायचे. अशा या थोर नेत्याला आज आपण महात्मा गांधी जयंती साजरी करीत आहोत. महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला. ते एक महान नेता होते आणि त्यांनी भारताला इंग्रजांपासून अनेक आंदोलन केले. गांधीजींनी 30 जानेवारी 1969 रोजी अखेरचा श्वास गांधी जयंती पूर्ण भारतभर साजरी होत आहे. यामध्ये अहिंसा, त्याचबरोबर शांतता आणि सामाजिक न्याय या 3 विचारसरणीवरती या ठिकाणी पूर्ण भारतभर नव्हे तर जागतिक लेवलला सुद्धा गांधी जयंती या ठिकाणी सेलिब्रेट होत आहे. तर या ठिकाणी पहिला प्रश्न असा पडतो की अहिंसा असा एक मोठा शब्द आपण इथं वापरतो. अहिंसा म्हणजे काय हे सांगता येईल का तुम्हाला? मुलांमध्ये मी प्रश्न विचारतोय, अहिंसा म्हणजे काय? अहिंसा म्हणजे दुसऱ्याला दुखवणे, म्हणजे स्वतःला दुःख तयार करणे असा अर्थ होतो. आणि ह्या अहिंसा आणि शांतता त्याचबरोबर सामाजिक न्याय या विचारसरणीच्या विचारावरती ब्रिटिश काळामध्ये जे सरकार चालू होतं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, त्यांच्यामध्ये जो बदल घडून आणण्याचं काम या गांधीजींच्या विचारसरणीमुळे आपल्याला दिसून येत आहे. आणि मी दोनच किस्से सांगणार आहे. गांधीजींचा जन्म कुठे झाला, काय झाला, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. शालेय जीवनातला एक किस्सा सांगतो त्यांना गांधीजींचा. ज्यावेळेस इन्स्पेक्शन होतं शाळेमध्ये, इन्स्पेक्शन होत असताना साहेब आले शाळेमध्ये आणि साहेब शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना 5 स्पेलिंग त्या ठिकाणी लिहिण्यास सांगितले. त्यामध्ये केटल नावाचा एक शब्द दिला होता आणि त्या शब्दाचं स्पेलिंग कोणाला येत नव्हतं. गुरुजी त्या ठिकाणी बसलेले होते. समोरच त्यांनी पाटीवरती ते केटलचं स्पेलिंग लिहिलं होतं, केटल या शब्दाचं, आणि बाकीचे सर्व मुलं तो त्या ठिकाणी लिहित होते आणि ते बरोबर स्पेलिंग लिहिले. पण गांधीजींनी ते शब्द त्या ठिकाणी बघितले नाही त्या पाटीकडे. सारखे ते बोटाने, पायाच्या बुटाने त्यांना खुणवत होते गांधीजींना. तरी पण ते शब्द त्या ठिकाणी ते बघत नव्हते. त्यांना असं वाटत होतं इन्स्पेक्शन चालू असताना गुरुजी आपल्याकडे लक्ष ठेवताय की कोणी कॉपी करू नये म्हणून. नंतर साहेब गेल्यानंतर गुरुजींनी त्यांना बोलून घेतलं आणि विचारलं, मी सांगत होतो की सर्व मुलांनी प्रश्नांचे उत्तर सगळे स्पेलिंग बरोबर लिहिले आणि तू एकट्यानेच का चुकीचं केलंय? त्यावेळेस
गुरुजींचं त्या ठिकाणी कॉफी करण्याचं त्यांना तो गुण आवडला नाही आणि त्यावेळेस तो कॉफी करणं हा गुण त्यांना कधीच आवडला नाही. परंतु त्यांचा शिक्षकांविषयीचा आदर कमी झाला नाही. त्यांनी त्या ठिकाणी एकच लक्षात घेतलं, वडीलधाऱ्यांचा आदर करायचा, परंतु त्यांच्या कृतीमधला आणि त्यांचं जे चुकीचं काम जे आहे त्याकडे त्यांनी कधी लक्ष घातलं नाही. म्हणजे या किस्स्यामधून आपल्याला एक लक्षात घेता येतं, चुकीचं काम करायचं नाही आणि वडीलधाऱ्यांचा आदर करायचा, असं गांधीजींच्या शिकवणीमध्ये आपल्याला दिसून येतं. दुसरे व्यक्तिमत्व आहे लाल बहादूर शास्त्री. आता या ठिकाणी पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, गांधीजींना 11 भाषा येत होता. गांधीजींनी असं सांगितलं, पहिली भाषा गुजराती होती. तुम्हाला सर्व अभ्यास जर करायचा असेल, कोणत्या राज्यामध्ये गेले, कोणत्या देशामध्ये, सर्व मुलांनी 11 भाषा शिकल्या पाहिजे. त्यानंतर महात्मा गांधींना महात्मा पदवी कोणी दिली आहे सांगता येईल तुम्हाला? महात्मा गांधींना महात्मा पदवी जी आहे ती त्या बंगाली कवी लेखक रवींद्रनाथ टागोर यांनी 1915 साली दिली. त्याचबरोबर राष्ट्रपिता आणि बापू हे नाव कोणी दिलं तर 1945 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी त्या ठिकाणी राष्ट्रपिता आणि बापू हे नाव त्यांना देण्यात आलं. ज्यावेळेस ते त्यांचं मरण पावले त्यावेळेस जवाहरलाल नेहरू तत्कालीन पंतप्रधान यांनी रेडिओ दूरध्वनीवरून त्या ठिकाणी राष्ट्रपिता राहिले नाही या जगामध्ये असा संदेश राष्ट्रपिता म्हणून संबोधण्यात आलं होतं. त्यानंतर दुसरे व्यक्तिमत्व जे आहे, जे प्रभावशाली व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री, या ठिकाणी त्यांना शास्त्री ही पदवी कोणी दिली हे सर्व मुलांना माहिती असलं पाहिजे. शास्त्री ही पदवी उत्तर प्रदेशामध्ये काशी विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी ब्रिटिश राजवटीविरुद्ध काम करत असताना त्यांना त्या विद्यापीठानं शास्त्री ही पदवी दिली. पुढे त्यांच्या नावातच कोरलं गेलं लाल बहादूर शास्त्री असं त्या ठिकाणी देण्यात आलं. लाल बहादूर शास्त्रीचा जन्म उत्तर प्रदेशामध्ये त्या ठिकाणी वाराणसीच्या काही मैल किलोमीटर अंतरावरती झाला. त्यांचे वडील त्यांचे वडील ते 1.5 वर्षाचे असतानाच वारले. त्यांची मुलं घेऊन त्यांची आई त्या ठिकाणी 20 वर्षाचीच असताना त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांकडे वास्तव करण्यास गेली. आणि त्यावेळेस ते ग्रामीण भागात शिक्षण घेत असताना, माध्यमिक लेवलला शिक्षण घेत असताना त्यांच्या पायात चप्पल नव्हते. उन्हातान्हात ते त्या ठिकाणी प्रवास करायचे, पायांना त्या ठिकाणी जखमा व्हायच्या, तरी पण ते जात होते. त्यानंतर त्यांनी जेव्हा गांधीजींनी ब्रिटिश राजवटीच्या लोकांविरुद्ध ज्यावेळेस भारतातील जे राजे जे आहे त्यांना जे सपोर्ट करत होते, तेव्हा त्यांनी महात्मा गांधींनी जेव्हा निंदा केली त्यांची, त्या विचारांना प्रभावित होऊन त्या ठिकाणी लाल बहादूर शास्त्रींनी त्या ठिकाणी देश कसा गुलामगिरीतून सुटेल यासाठी ते प्रभावित झाले. आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला 1927 मध्ये त्या ठिकाणी त्यांना शाळा सोडण्यासाठी त्यांनी शाळा सोडण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना देश कसा गुलामगिरीतून सोडवण्यात येईल. त्यावेळेस त्यांचं वय होतं 16. आणि मग त्यांची आई खूप दुःखी झाली की हा शाळा सोडतोय, लालबहादूर शास्त्री हा मुलगा आपला शाळा सोडतोय. त्यांना खूप दुःखी झाली. मित्रांना सांगितलं, पण मित्र म्हणे त्यांनी एकदा निर्णय घेतला का ते निर्णयामध्ये बदल करत नाही. बाहेरून जरी मृद असले तर आतमधून ते कणकराय घेतलेला निर्णय ते बदलणार नाही. लाल बहादूर शास्त्री इतके साधे होते. जसं बघा, हे माझं शर्ट कॉलरला फाटलं आहे ना, ते पंतप्रधान असताना असं शर्ट कॉलरला फाटलं आणि इथं बाईला शर्ट फाटलं, ते खालीचे कपडे वापरायचे. आता देशाचा पंतप्रधान त्यांना सांगितलं का दुसरा हे शर्ट बाजूला टाका, पण ते आपल्या पत्नीला काय म्हणाले माहिती आहे का? हे शर्ट विणण्यासाठी लागणारा कापूस जो उत्पादित होतो तो माझा शेतकऱ्याचे कष्ट मेहनत घेतो आणि त्याच्या कष्टातून हा कापूस निर्माण होतो. तेव्हा ते शिवलं तर मी त्याच्यावर कोट घालून घेईल आणि ते दिसणार नाही. इतके साधे. तुम्ही जर आताच्या आधुनिक युगाचा आणि त्यांच्या काळचा जर विचार केला तर त्यांना 2 मुलं होते. त्या मुलांचं नाव अनिल आणि सुनील. लाल बहादूर शास्त्रींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मुलाला बँकेत नोकरी करावी लागली. विचार करा, देशाच्या पंतप्रधानाच्या मुलाला बँकेत नोकरी करावी लागली म्हणजे त्यांच्याकडे काही संपत्ती होती का? तर अजिबात नाही.